महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालामध्ये शिंदे गटाचा भाव चांगलाच वाढलेला आहे। पक्ष फोडाफोडी केल्यानंतर या ठिकाणी ज्या घडामोडी घडल्या आणि याच घडामोडींच्या नंतर जे इथं महायुतीचं सरकार आलेलं आहे, यामध्ये ना अजित पवारची गरज आहे ना शिंदे गटाची गरज आहे। मात्र विधानसभेचा विचार केला तर भारतीय जनता पक्ष स्वबळावर आणि अपक्षांसह आणि इतरांसह या ठिकाणी सत्ता स्थापन करू शकते। मात्र हे त्यांना शक्य नाही आहे। ना ते अजित पवारांना सोडू शकतात ना या ठिकाणी शिंदेंना सोडू शकतात। अडचण आहे ती लोकसभेची। लोकसभेमध्ये बहुमत भारतीय जनता पक्षाला नाही हे शिंदे गटाने स्पष्ट करून दिलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच करावं अशी शिंदे गटाची मागणी जोर धरू लागलेली आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व बैठका रद्द केल्या असून ते कोणालाही भेटायला तयार नाहीत। हा पेच प्रसंग सुटता सुटत नाहीयेत। सत्ता समीकरण सगळी या ठिकाणी मिळालेली असताना सुद्धा शपथविधी हा लांबणीवर पडला, हा त्याचा मागचा मुख्य कारण आहे। अजित पवारांनी बिहार पॅटर्ननुसार मुख्यमंत्री व्हायचे, तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत। तर ज्यांच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवली, ज्यांच्या नेतृत्वावर निवडणूक लढवली ते एकनाथ शिंदे यांच्यामुळे सरकार आल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलेलं आहे। जरी सोबत लढलो असलो तरी गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या कल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत त्या योजनांमुळे आणि मी घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे ही सत्ता आपल्याला मिळाली असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय भाजपकडे पर्याय नाही। जर सर्वसामान्य जनतेत चांगला संदेश द्यायचा असेल तर त्यांना मुख्यमंत्री करणे आवश्यक असल्याचं सुद्धा बोललं जातं। नाहीतर पक्ष फोडाफोडी करण्यापुरतं त्यांना मुख्यमंत्री केलं होतं का असाही प्रश्न जनता विचारेल। मराठा आरक्षण हा पेटता प्रश्न सोडवण्यासाठी शिंदेंना मुख्यमंत्री करावा अशी जरांगे यांनी मराठा समाजाची सुद्धा मागणी आहे। आता बघायचं आहे अमित शहा यांना मुंबईत येऊन हा निर्णय घ्यायचा आहे, ते काय घेत आहे तेच बघूया। धन्यवाद।